स्वार्थी मांजर. एक मांजर जंगलामध्ये आपल्या मालकासोबत राहत होते आणि राहत असताना त्याला खूप भूक लागली होती आणि मालकाजवळ एक पोपट होता. मग त्याला पोपटाला खायचा मोह आवरला नाही आणि त्या मांजराने पोपटाला खाऊन टाकले. आता मालक आपल्याला मारील या भीतीने त्यानं प्रतिज्ञा केली की आता आपण कोणत्याही पक्ष्याला मारायचं नाही आणि खायचं नाही. मग काही वेळाने बरेच दिवस गेले. त्याला एक वटवाघूळ त्या ठिकाणी येताना दिसले. आता वटवाघळाला खायचा मोह त्याला खूप झाला, परंतु प्रतिज्ञा मोडून कसं खावं म्हणून त्याला विचार पडला आणि त्यानं आता विचार केला की वटवाघळाचं तोंड तर उंदराच्या तोंडासारखं आहे, मग तो कुठं पक्षी आहे, मग त्याला खाल्लं तर काय हरकत आहे. म्हणून त्यानं वटवाघळाला खाऊन टाकलं आणि त्याची भूक भागली आणि आपली प्रतिज्ञा त्यानं मोडली. तात्पर्य, स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.